वृषभ राशीसाठी हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूल परिणाम देणारा असा आलेला आहे। तुमच्यावर भाग्याची कृपा पूर्णपणे राहण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्हाला जी कोणती महत्त्वाची कामे करावयाची असतील ती ह्या महिन्यामध्ये नक्कीच करा, म्हणजे तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळतील। बरीच कामे तुम्ही ह्या महिन्यामध्ये कराल आणि त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायलाही मिळतील। सोबतच जी कोणती तुमची कार्ये थांबलेली असतील, रेंगाळलेली असतील, तर ती कामेही ह्या महिन्यामध्ये मार्गी लागतील। खर्च थोडासा वाढण्याची शक्यता आहे ह्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे धनसंबंधांमध्ये किंवा धनसंबंधित बाबींमध्ये हा महिना थोडंसं तणावात राहू शकतो। कमाई तुमची होणारच आहे, परंतु खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे थोडंसं मनावर ताण येईल। तुमच्या मनामध्ये नवनवीन उत्तम विचार येतील। धर्माच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही अगदी उत्साहाने सहभागी व्हाल। भरपूर परिश्रम तुम्ही ह्या महिन्यामध्ये करू शकता आणि त्याचे तुम्हाला उत्तम फळही मिळेल। सोबतच महिन्याच्या सुरुवातीला कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करायचे असतील तर त्यामध्ये थोडेसे अडथळे येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धी आणि विवेकाच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरही उपाय शोधाल, मात कराल। घरामध्ये काही गैरसमज अचानकपणे निर्माण होतील। कौटुंबिक बाबतींमध्ये थोडासा हा महिना चढ उतारांनी भरलेला आहे, त्यामुळे तुमच्या घरामधील नातेसंबंधांमध्ये एखादा दुरावा म्हणा किंवा नातेसंबंध बिघडू शकते। तरी तुम्ही इथेही थोडंसं संयमाने घेण्याचा प्रयत्न करा। महिन्याच्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी घडतील, परंतु महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तेच गैरसमज दूर होतील आणि आपले नाते पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त घट्टही होईल। परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रयत्न करणे हे खूप गरजेचे आहे। तुम्ही पुढाकार घेऊन प्रयत्न करून हे सर्व काही व्यवस्थित तुम्ही पहिल्याप्रमाणे करू शकता। तुमचे नाते पुन्हा विश्वासाने परिपूर्ण तुम्ही करू शकता। सोबतच महिन्याच्या मध्यामध्ये तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या नात्यामध्ये काही नवीन एका ठिकाणी किंवा एखादं गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायलाही जाऊ शकता। तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे ह्या महिन्यामध्ये। सोबतच तुमच्या आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमतरता आलेली तुम्हाला दिसू शकते, म्हणजे एखादं जर कार्य तुम्हाला करायचं आहे आणि जर तिथं आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला यामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही किंवा अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकण्याची खूपच कमी शक्यता दिसत आहे। सोबतच तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश तर नक्कीच मिळेल, परंतु आत्मविश्वासामध्ये भरपूर वाढ तुम्हाला करावी लागणार आहे। सोबतच महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विदेशी जाण्याचे योग बनतील। कोणत्याही कारणासाठी असो तुम्ही विदेशी जाऊ शकता, तरी जर मिळाली संधी तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या। स्वास्थ्यासंबंधीही ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अधिकच दक्ष राहावे लागणार आहे। शरीर आणि मन या दोघांचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण जर तुमचं मन चांगलं असेल, मन निरोगी असेल तर तुमचं शरीर पण चांगलं आणि निरोगी राहील। जर मनावर कसला तरी ताण असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे। तुमच्या जीवनामध्ये अशा काही अनपेक्षित घटना ह्या महिन्यामध्ये घडू शकतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल, पूर्णपणे बदलून जाईल। मग एक चांगला परिणाम असो किंवा वाईट परिणाम असो, काहीही घडू शकतं तुमच्या जीवनामध्ये आणि त्या सगळ्याचा परिणामच म्हणजे तुम्ही जीवनाकडे एक नवीन प्रकारे बघू शकाल। एक नवीन रीतीने तुम्ही जीवन जगण्यासाठी एक डील करू शकता, तर याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो। सोबतच आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये जास्त बदल घडून येईल। महिन्याच्या अंती तुम्हाला अचानक धनलाभ पण होऊ शकतो, तरी तुम्ही त्यासाठीही तयार राहा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्यावरचा जो काही एक आर्थिक ताण आहे, आर्थिक बोजा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये वाटत होता खर्चामुळे, तर तोही कमी होईल। विदेशामध्ये जाण्याची शक्यता आहे हे तर माहिती आहे, परंतु विदेशी यात्रा तुम्ही जेव्हा करणार त्यावेळेस थोडीशी सावधानी तुम्हाला ठेवावी लागणार आहे। जी काही कागदपत्रे असतात ती तुम्हाला सांभाळून ठेवावी लागणार आहेत, कारण कागदपत्र जर कमी असतील तर प्रवासासाठी काही अडचणी पण तुम्हाला येऊ शकतात आणि त्यामुळे तुमचं जे काही विदेशी जाण्याचं स्वप्न आहे तेही पूर्ण होईल की नाही ही शंका तुमच्या मनामध्ये राहील। तर तुम्ही आतापासूनच त्या गोष्टींची खबरदारी घ्या, त्या गोष्टी
पूर्णपणे हाताळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कोणताही एक अशक्यता तुम्हाला दिसणार नाही आणि तुमचं विदेशी जाण्याचं स्वप्नही पूर्ण होईल. सोबतच तुमच्या मनामध्ये एकाच वेळी अनेक विचार चालतील, अनेक विचार घर करतील आणि त्यामुळे तुमच्या विचारशक्तीवर, आकलन शक्तीवर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही एखादी गोष्ट करत असताना खूप विचार कराल, एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला 1000 विचार येतील. मग त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घेण्याचे एक तुमची जी काही क्षमता आहे ती थोडीशी डगमगू शकते आणि त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा. जर जमत असेल तर मेडिटेशन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सोबतच ह्या महिन्यामध्ये अचानकपणे तुमच्यामध्ये अहंकाराची भावना घर करू शकते, अहंकाराची भावना येऊ शकते, परंतु तुम्ही थोडंसं नम्रता बाळगण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही बाबतीमध्ये गर्व करू नका, अहंकार बाळगू नका, कारण हे तुमच्यासाठी हानिकारकच सिद्ध होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी नम्रता आणि प्रेम हे जागृत ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. सोबतच जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये असतील तर त्यांच्यासाठी खूपच अडचणी निर्माण करणारा असा जाऊ शकतो. म्हणजेच प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी हा महिना थोडंसं आव्हानात्मक स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या नात्याची पदोपदी परीक्षा घेतली जाऊ शकते, तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा. तुम्ही एकमेकांसाठी कसे बरोबर आहात हे तुम्हाला पदोपदी इतरांना प्रूव्ह करावे लागू शकते. सोबतच वैवाहिक जीवनासाठीही हा महिना खूपच अनुकूल असा आहे. तुमचं वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये सुखी आणि आनंदी असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराची खूप काळजी घ्याल. सोबतच बचत करण्यामध्येही तुम्ही सक्षम राहाल नेहमीप्रमाणे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधून तुम्ही नक्कीच आर्थिक लाभ कमवू शकता. जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी थोडंसं थांबण्याचा काळ आहे. प्रयत्न करतच राहा, परंतु अपेक्षेप्रमाणे यश मिळेलच की नाही हे सांगता येणार नाही. तुम्हाला जसे पाहिजे तसे परिणाम मिळण्यासाठी थोडंसं ह्या महिन्यामध्ये तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना शुभच फळे देणारा असा जाणार आहे. तुम्हाला व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास घडण्याची शक्यता आहे, परंतु त्या प्रवासांमधून पण तुम्हाला शुभ फळेच मिळतील. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवलेले असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या पैशाचा किंवा गुंतवलेल्या पैशातून मिळालेलं जे काही तुम्हाला एक प्रॉफिट आहे किंवा फायदा आहे तो तुम्ही अजून नवीन ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता आणि तिथूनही तुम्ही नक्कीच लाभ कमवू शकता. महिन्याचा मध्य तुमच्या व्यवसायासाठी थोडासा चढ उतार घेऊन आलेला आहे, म्हणजे मनाप्रमाणे तुम्हाला फायदा मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. एखाद्या वेळेस नुकसानीलाही सामोरे जाऊ लागू शकते, तरी तुम्ही त्यासाठी थोडंसं आधीचपासूनच तयार राहा आणि जे काही तुमच्या व्यवसायाला अनुकूल आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जरी नुकसान झाले तरी तुम्हाला तेवढं त्याचा एक फटका बसणार नाही किंवा त्रास होणार नाही, अशी काहीतरी तरतूद तुम्ही आत्तापासूनच तयार करून ठेवा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता दिसत आहे. तुमचे पद वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला किंवा तुमचे आतापर्यंत जे तुम्ही काही मेहनत करत आलेला आहात, कष्ट करत आलेला आहात, तर त्याचे फळ म्हणून प्रमोशन होईल. तुम्हाला वरचे पद मिळेल आणि नक्कीच वरचे पद मिळाल्यामुळे तुमच्या पगारातही वाढ झालेली दिसून येईल. पगारात वाढ म्हणजे आर्थिक फायदा आणि आर्थिक फायदा झालेला बघून तुमचे ही जी काही तुमची प्रसिद्धी आहे, तुमचं जे काही एक प्रगती आहे ते पाहून तुमच्या घरच्यांना, तुमच्या कुटुंबीय व्यक्तींना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल, तुमच्याबद्दल कौतुक वाटेल आणि तेही तुमच्यावर खूप प्रसन्न असतील, आनंदी असतील. एकंदरीतच पाहता तुमच्या ह्या गोष्टींमुळे तुम्ही आणि तुमच्या घरातील सर्व मंडळी खूप खुश असणार आहे. तरी प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा किंवा प्रमोशन होऊन तुमची परदेशी पण जाण्याची शक्यता दिसत आहे. तरी तुमच्या बऱ्याच दिवसांपासून परदेशी जाण्याचे स्वप्नही पूर्ण होईल. तिथेही तुम्ही आनंदी किंवा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तरुण वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात एवढी चांगली राहणार नाही, म्हणजेच भिवू नका, पाहिजे तशी राहणार नाही आहे. परंतु महिन्याचा शेवट मात्र अगदी तुमच्या मनासारखा राहणार आहे, मनाप्रमाणे राहणार आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सफल राहाल. तुम्हाला जे काही तुम्ही कार्य करणार असाल, समजा तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळून जाईल. किंवा तुम्ही एखादा छोटासा बिझनेस सुरू करणार असाल, छोटासा व्यवसाय सुरू करणार असाल तर तिथेही तुम्हाला मदत मिळेल, तुमच्या मित्रमंडळींची साथ मिळेल. किंवा तुम्ही एखादा जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर तिथेही तुम्हाला
भांडवलीची सोय होईल आणि ॲटलिस्ट तुम्ही एक सुरुवात तरी करू शकता. मार्केटमध्ये तुमचं एक तुम्ही जागा तयार करू शकता आणि या सगळ्यांमुळे तुम्ही जसं काही विचार करून ठेवलेला आहात अगदी तसेच तुम्हाला मनासारखे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तरी हा महिना तुमच्यासाठी खूप छान आहे. प्रयत्न करत राहा, सुरुवात करा. महिन्याच्या शेवटी मनाप्रमाणे नक्कीच तुमचे जे काही परिणाम आहेत ते मिळू शकतील. प्रयत्न करा, नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडंसं ताणतणावाने भरलेला असणार आहे. तुमच्या नात्यामध्ये किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडासा ताण तुम्हाला दिसून येईल. आरोग्याची तुम्ही विशेष करून काळजी घेतली पाहिजे, कारण हाडांशी संलग्न काही छोट्या मोठ्या दुखापती होण्याची संभावना दिसत आहे. सोबतच घरामध्ये सुखसाधनांची वाढ पण होईल आणि यामुळे तुम्हालाही खूप आनंद असेल. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात ह्या गोष्टी जुळवण्यासाठी किंवा ह्या गोष्टी घरामध्ये कशा येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता, तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला फळ म्हणून तुमचे स्वप्न पूर्ण होऊन अगदी मनाप्रमाणे सगळे घडेल. तरी तुम्ही त्याचा आनंद घ्या. ज्या कोणी उद्योजिका असतील, व्यावसायिक असतील महिला, त्यांना त्यांच्या उद्योगासंबंधित म्हणा, व्यवसाय संबंधित एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास घडू शकतो. तिथेही तुम्हाला चांगलेच फळे मिळतील, नवीन ओळख्या होतील, नवीन करिअरच्या तुम्हाला संधी तिथे मिळतील. तुमच्या नावाला प्रसिद्धी मिळू शकेल. तरी प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात थोडीशी कठीण राहणार आहे, परंतु महिन्याचा शेवट तुम्हाला हवे तसे परिणाम देणारा असा असणार आहे. जे कोणी उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जाण्यासाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतील तर थोडासा त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये एक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तिथेही थोडीशी एकाग्रता वाढवावी लागू शकते हवे तसे परिणाम मिळवण्यासाठी. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तिथेही तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी म्हणा किंवा अपेक्षित यश, अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी अजून भरपूर कष्ट करावे लागेल. जे काही तुम्ही आत्ता मिळालेलं आहे याच्यावर थांबू नका, याच्यावरच तुम्ही समाधानी राहू नका. तुम्हाला अजून भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे. जरी आत्ता तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या असतील तरीही तिथे न थांबता अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये, अजून वरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये थोडासा चढ उतार असलेला राहणार आहे. काही छोट्या मोठे त्रास तुम्हाला होतील, परंतु महिन्याच्या शेवटी सगळे काही ठीक होईल. तुमची रोगप्रतिकारक क्षमता तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमचे मन अगदी प्रसन्न राहणार आहे. ह्या महिन्यामध्ये काही नवीन कामेही तुम्ही ह्या महिन्यात करू शकता किंवा नवीन कामे करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूलच परिणाम घेऊन आलेला आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. अजून एक सांगायचं राहिलं आणि ते म्हणजे तुम्हाला जर अजून काही ज्योतिषाबद्दल, ज्योतिष या विषयावर अजून नवनवीन काही गोष्टी, काही माहिती जर हवी असेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच मला विचारू शकता. आणि तुम्हाला जर माझी ही माहिती, मी पुरवलेली ही माहिती आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक मंडळीला, मित्रमंडळींना नक्कीच माझ्या चॅनलबद्दल शेअर करा. मी तुम्हाला अजून नवनवीन काही ज्या माहीत नसलेल्या गोष्टी किंवा ज्योतिषाबद्दल अजून नवीन माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.